याची चौकशी झाल्यानंतर कारवाईतनं कुणालाही सोडणार नाही। चौकशीचा रिपोर्ट चौकशी करत असताना जर ऑथेंटिक रिपोर्ट येणं आवश्यक आहे। तो रिपोर्ट प्राथमिक अहवाल आलेला आहे। प्राथमिक अहवालानुसार तर याच्यामध्ये दोष आढळून येतो का तर येतोच। मीच सांगितलं आपल्याला की दोष आढळून येतो। कामाचं लोकेशन सांगितलं, सीओने व्हिजिट केली, सीओने सांगितलं लोकेशन दिसत नाही, जिओ टॅगिंग झालेलं नाही। हे ज्यावेळी मंत्री महोदय सभागृहात सांगतात त्यावेळी सत्य मानून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतोय। आता मंत्री महोदय स्वतः कबूल करत असतील की ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या नाहीत त्या ठिकाणी, मग चौकशी कशाला? तुम्ही निलंबित करा, उद्या दोषी नाही आढळले तर परत घ्या त्यांना कामावर। परंतु तू निलंबनाची कारवाई केली पाहिजे ना। तुम्ही फक्त चौकशी करणार, उद्या त्या चौकशीला मॅटमध्ये जाऊन त्यांनी स्टे घेतला तर ती चौकशी पूर्ण होणार आहे का? ग्रामविकास अधिकारी सन्माननीय खडसे साहेबांनी 6 डिसेंबर 2025ला एक तक्रार दिली होती। ती तक्रार दिल्यानंतर गट विकास अधिकारी यांनी संबंधित जी तक्रार प्राप्त झाली त्याची चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्यामध्ये मोजमाप पुस्तिकेत काम नोंदवलं आहे, कामाचा फोटो जोडलेला आहे, तथापि कामाचं लोकेशन आणि ठिकाणच नाही आहे। कामाचं लोकेशन नाही आणि ठिकाण नाही। कामासाठी जिओ टॅगिंगचे फोटो जोडले आहेत। 2 ठिकाणी जिओ टॅगिंगचे फोटो नसून साधे फोटो आहेत आणि 3 ठिकाणी फोटोच नाही आहेत। असा विषय गंभीर आहे, कारण अंदाजपत्रक तयार करत असताना कामाचं लोकेशन नसताना कामाची मान्यता मिळणं हे गंभीर विषय आहे। आणि त्यानंतर मी व्हिडिओला आणि मगाशी मी सीओनशी बोललो। सीओनी सांगितलं की मी स्वतः जाऊन आल्यानंतर तिथं पाहणी केली। आता लोकेशनच नाही तर पाहणी कशाची केली हा संशोधनाचा विषय होता। हा विषय तसा खूप गंभीर आहे। त्यामुळं तातडीनं सार्वजनिक खात्याचा उपअभियंता आहे त्याला नोटीस आपण दिलेला आहे, कारण चौकशीसाठी कालावधी 25 डिसेंबरपासून आतापर्यंत 1.5 महिन्याचा कालखंड आहे। या 1.5 महिन्यात चौकशीचा विषय होता, पण याला अधिकच्या चौकशीची आवश्यकता आहे। हे काय नेमकं प्रकरण आहे, लोकेशन का नाही, आणि फक्त एका ठिकाणी नाही, प्रत्येक कामाचं लोकेशन नाही अशा आणखीन जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी असं झालेलं आहे याची चौकशी आपण करतोय। आणि त्या चौकशीचे आदेश सन्माननीय जिल्हा परिषद सीओना दिलेले आहेत की अशा पद्धतीच्या किती ठिकाणी असं घडलेलं आहे। त्यामुळं याला सखोल चौकशीची आवश्यकता आहे। याच्याही पुढे जाऊन चौकशी करण्याची गरज आहे आणि ती चौकशीचे आदेश आजच मी सीओना दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं चौकशीचा रिपोर्ट समोर आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली जाईल। बंटी पाटील मंत्री स्वतः सांगतायत की विषय गांभीर्याने आहे। 2-3 वेळा त्यांनी उल्लेख केलेला आहे। जे कोणी दोषी आहेत या दोषीवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आहे। चौकशीचा विलंब लागणार, मग ते प्रोसिजर आपल्याला माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे। ते लांबवत नेतात, अपिलात जातात, सगळं करतात। प्रथमतः ते दोषी आहे ते जर प्राथमिक चौकशीमध्ये आढळले असेल तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि नंतर चौकशी अहवाल पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर दोषारोप दाखल करावे। परंतु त्यांच्यावर ताबडतोब, मी मगाशी विचारलं कोण आहेत त्यांची, कोण अधिकारी आहेत का ग्रुप ग्रामपंचायतमधले सरपंच वगैरे कोण आहेत, त्या आपण कल्पना द्यावी आणि त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आहे। आणि मग चौकशीचा अहवाल पुढचा कारवाई करावी अशी मागणी आहे। सन्माननीय शिंदे साहेबांना मी सांगू इच्छितो की चौकशी हे प्राथमिक चौकशी आहे। चौकशी 10-12 दिवसात केलेल्या चौकशीचा हा विषय आहे। याची चौकशी झाल्यानंतर कारवाईतनं कुणालाही सोडणार नाही। चौकशीचा रिपोर्ट चौकशी करत असताना जर ऑथेंटिक रिपोर्ट येणं आवश्यक आहे। तो रिपोर्ट प्राथमिक अहवाल आलेला आहे। प्राथमिक अहवालानुसार तर याच्यामध्ये दोष आढळून येतो का तर येतोच। मीच सांगितलं आपल्याला की दोष आढळून येतो। कामाचं लोकेशन आणि ठिकाण नसणं याच्यापेक्षा आणखीन काही गंभीर असू शकत नाही। त्यामुळं याच्यामध्ये जे दोषी असतील त्या दोषींच्यावर कडक कारवाई केली जाईल। उपअभियंता आहे, ग्रामविकास अधिकारी आहे, संबंधित ग्रामपंचायतीचा सरपंच असेल तोही याच्यामध्ये दोषी असेल, कारण या सगळ्यांची जबाबदारी आहे की या कामाच्या
आता साधारण 1 महिन्याच्या आत याची चौकशी कंप्लीट करून संबंधितावर कारवाई करू. बंटी पाटील सभापती महोदय, मंत्री महोदय ज्यावेळी उत्तर देतात त्यावेळी ब्रीफिंग घेऊन येतात. मंत्री महोदयांनी सांगितलं सीओनी व्हिजिट केली, सीओनी सांगितलं लोकेशन दिसत नाही, जिओ टॅगिंग झालेलं नाही. हे ज्यावेळी मंत्री महोदय सभागृहात सांगतात त्यावेळी सत्य मानून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतोय. आता मंत्री महोदय स्वतः कबूल करत असतील की ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या नाहीत त्या ठिकाणी, मग चौकशी कशाला? तुम्ही निलंबित करा, उद्या दोषी नाही आढळले तर परत घ्या त्यांना कामावर. परंतु तू निलंबनाची कारवाई केली पाहिजे ना. तुम्ही फक्त चौकशी करणार, उद्या त्या चौकशीला मॅटमध्ये जाऊन त्यांनी स्टे घेतला तर ती चौकशी पूर्ण होणार आहे का? ग्रामविकास अधिकारी ज्युनियर जी पण आहे, मग तुम्ही कारवाई करा ना. तुम्ही जे कबूल करता इथं, मग एकतर मंत्री महोदयाने सांगावं ते बोलतात ते खोटं बोलतायत, ते बोलतायत ते खोटं बोलतायत हे त्यांनी सांगावं, किंवा ते बोलतायत ते खरं बोलतायत असं आम्ही गृहीत धरतो. आणि जर खरं असेल तर ताबडतोब निलंबन त्या ठिकाणी करा. चौकशीत ते निर्दोष सुटू देत, काही अडचण नाही. परंतु जिओ टॅगिंग न करता कामं मंजूर करण्याचं धाडस आजच्या युगात या ठिकाणी करत असतील तर तुम्ही देखील कसं खपवून घेताय? ते डिपार्टमेंट हे ग्रामविकास खातं मोठं आहे, डिपार्टमेंट मेसेज गेला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. त्यामुळं मंत्री महोदयाचं उत्तर संपेपर्यंत वेळ वाढवली संपले. सन्माननीय सदस्य बंटी पाटील साहेब ज्येष्ठ सदस्य आहेत आणि त्या सदस्यांना माहिती आहे की चौकशी पूर्ण न करता एखाद्यावर कारवाई करणं, चौकशीचा अहवाल मी सांगितलं प्राथमिक चौकशी आहे. प्राथमिक टप्प्यामध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्या सभागृहाच्या निदर्शनास आणून मी दिलेल्या आहेत. त्याचा चौकशीचा अहवाल आल्यानंतर कुणीही किती मोठा अधिकारी असला तरी त्याला सोडणार नाही, त्याच्यावर कारवाई होईल आणि प्राथमिक अहवालावर निलंबन करता येतं. पण मी तेच सांगतो तुम्हाला की याच्यामध्ये कोण कोण दोषी आहे. याच्यामध्ये ग्रामविकास अधिकारी दोषी आहे, सरपंच दोषी आहे, अभियंता दोषी आहे का, या अनुषंगिक आणखीन कोण याच्यामध्ये सहभागी आहे याचा सखोल चौकशीची आवश्यकता आहे. सखोल चौकशी केल्यानंतर कुणीही किती मोठा अधिकारी असला तरी त्याला सोडणार नाही, त्याच्यावर कारवाई करू आणि कारवाई फक्त नाही त्याच्यावर फौजदारी कारवाई पण करू. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. लेईंग झालं. अशासकीय विधेयक व ठराव समितीचे प्रतिनिधित्व सादर करणे. वंजारी साहेब. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त या समितीचा सदस्य या नात्याने सादर करतो आहे. शुक्रवार दिनांक 27 फरवरी 2026 रोजीच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात येणाऱ्या अशासकीय कामकाजास द्यावयाचा वेळ ठरवण्याकरिता गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी समितीची बैठक झाली. अशासकीय कामकाजासाठी एकूण 150 मिनिटांचा वेळ उपलब्ध आहे. प्राथम्य क्रमानुसार बॅलेटमध्ये आलेल्या 3 अशासकीय ठरावांना खालीलप्रमाणे वेळ देण्यात यावा अशी शिफारस समितीने केलेली आहे. श्री शशिकांत शिंदे विपस यांचा ठराव क्रमांक 2 50 मिनिटापेक्षा अधिक नाही. डॉक्टर मनीषा कायंदे विपस यांचा ठराव क्रमांक 78 50 मिनिटापेक्षा जास्त नाही. श्री सत्यजित तांबे विपस यांचा ठराव क्रमांक 76 50 मिनिटापेक्षा जास्त नाही. महोदय, अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहाला संमत आहे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो आहे. प्रस्ताव असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहास संमत आहे. प्रश्न असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहास संमत आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, प्रतिवृत्त संमत झाले. मी एक घोषणा करतोय पहिल्यांदा. माननीय मंत्री महोदय अतुल सावे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सभागृहाच्या वतीने मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करूया. आपण वाढदिवस साजरा करत आहे साहेब दादांच्या. एक घोषणा आहे. यस, घोषणा करतोय. आज गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 अन्वय सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याची मी घोषित करीत आहे. एकच घोषणा करतो आणि देतो आपल्याला. नाही देतो.
मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सर्व सन्माननीय सदस्यांना विदित आहेच की दरवर्षी दिनांक 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून जावे विनोदाच्या गावा या कार्यक्रमाचे शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते 11:15 या वेळेत मध्यवर्ती सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. माननीय पीठासीन अधिकारी, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री, माननीय संसदीय कार्यमंत्री, माननीय मराठी भाषा मंत्री, मराठी भाषा समितीचे समिती प्रमुख, माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री, दोन्ही सभागृहाचे